ऑटोमॅटिक गाडीला सीएनजी बसत नाही हा तुमचा जो गैरसमज असतो ना तो नक्कीच पूर्णपणे निघून जाणार आहे। त्यांना असा रिस्पॉन्स पाहिजे की पेट्रोल सारखी गाडी चाललीच पाहिजे। मी सीएनजी बसवली, काही कुठलाच प्रॉब्लेम नाही, यांचे एकदम ओके सर्व्हिस आहे। आपण हे गाडीला कुठलाही वायर कट नाही केला, याच्यामध्ये बघा सॉकेट टू सॉकेट आहे पूर्ण। त्यांना मी विचारलं की ऑटोमॅटिक गाडीला मला सीएनजी किट बसवायचं आहे, तर त्या शोरूमवाल्यांनी म्हणजे जे सीएनजी किट बसवतात त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही फक्त चांदबाईकडे जा। एवढं त्यांचे जे कॉम्पिटिटर आहे त्यांनी पण त्यांचंच नाव घेतलं। तुम्हाला 24 तास सर्व्हिस भेटू शकते इमर्जन्सीमध्ये। आता एखाद्या वेळेला पेट्रोल संपला म्हणून मला कॉल नहीं करा तो बरं होईल जरा। कि मुझे 2 साल हो गया है किट बिठा के, और मैं जब भी इधर आया मैं क्या करता हूँ, मैं कभी लॉन्ग डिस्टेंस जाता हूँ तो जाने से पहले मैं इधर आके एक बार चेक कराता हूँ। मैं त्यांनी आलं पाहिजे हायड्रो टेस्टिंग साठी। हो आलं पाहिजे। म्हणजे किती वर्षांनी करावं लागतं थोडं सांगाल त्यांना? जर आपण हायड्रो टेस्टिंग पण करतो त्यात 100% सर आपला स्वतःचा प्लांट आहे हडपसरला मांजरी पाड्याला। ते जे सर्टिफिकेट म्हणतात हायड्रो टेस्टिंग ते सरांचं स्वतःचं ओनर आहेत त्या प्लांटचे। आवड तुमची निवड तुमची गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची अ बजेट कार डील चॅनलवरती। मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, आपल्या हक्काच्या चॅनलवरती। आणि तुम्ही बघून ओळखलंय, मला इंट्रोडक्शनची गरज नसते, कारण काही व्यक्ती असे असतात ते तुमच्या मनात राज करतात। आपण आलेलो चांदबाईच्या कार गॅस सेंटरमध्ये आणि लोवाटोचा स्टॉक तुम्ही फक्त बघा की बाटल्याच बाटल्या इथे। आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आपण 2-3 गाड्यांचं तुम्हाला वर्क इन प्रोग्रेस दाखवलंय, कस्टमरचे फीडबॅक घेतलेत। आणि सरांचा मला फोन आला, आज एक जबरदस्त गाडी आली आहे, ऑटोमॅटिक गाडीला सीएनजी बसत नाही हा तुमचा जो गैरसमज असतो ना तो नक्कीच पूर्णपणे निघून जाणार आहे असंच म्हणावं लागेल। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जवळपास 8000 किलोमीटर चाललेली गाडी आहे, स्विफ्ट डिझायर। त्याला सीएनजी बसवण्याचं काम आता चालू आहे। तर सर चांदबाई आपल्या मित्रांना काय सांगणार आहे तुम्ही? नवीन ऑटोमॅटिक डिझायर BS6 जे लोक म्हणते की डिझायरला ऑटोमॅटिक होत नाही, आपण पहिले बरेच गाड्या बनवले, तरी पण सरांचं पण एक असं मत होतं की चांदबाई मी गाडी घेताना कुठली घेऊ, बलेनो घेऊ, डिझायर घेऊ, अजून ते फॉरेस्ट गाडी नवीन आली आहे त्यांचे पण ते मला सांगत होते मी मला सर डिझायर घ्या, त्याचा फीडबॅक मी स्वतः देतो की चांगला रिस्पॉन्स आहे आणि गाडी पेट्रोल सारखी चालणार याची गाडी माझी। तर कस्टमर माझ्यावर विश्वास ठेवून गाडी पण नवीन घेतली आणि ते 8000 ते 7 ते 7500 किलोमीटर ते मी स्वतः सांगितलं की तुम्ही 1000-2000 किलोमीटर गाडी चालवा, पहिले एक सर्व्हिसिंग दुसरी सर्व्हिसिंग करून घ्या, त्यानंतर मी गॅस किट बसून देतोय। तर कस्टमर काल माझ्याकडे आले की चांदबाई मला आज बसवायचं, तर सकाळच्या जणाला एक 10चं अपॉइंटमेंट मी दिलं आणि त्यांचा फीडबॅक असं होतं की काम मला गाडी अशी पाहिजे की मला ते काही वाटलं नाही पाहिजे की पेट्रोलला की गॅसला। त्यांना आपण 14 किलोचा बाटला बसवतोय, लोवाटो सी OBD किट बसवतो आपण त्यांना की बाबा त्यांना असा रिस्पॉन्स पाहिजे की पेट्रोल सारखी गाडी चाललीच पाहिजे। आणि त्यांची अपेक्षा माझ्यावर अशी की गाडी घेतानाच मला सांगितलं होतं चांदबाई मी गाडी घेताना तुमच्या विश्वासानं गाडी घेणार की सीएनजी तुमच्याकडेच मला बसवायचं। आणि गाडी 8000 किलोमीटर चालली, फक्त ब्रँड न्यू आहे, म्हणजे एकदम ब्रँड न्यू। म्हणजे एकदम असा विचार करा की तुम्ही 3-4 महिने झाले आता त्यांची एवढी रनिंग आहे की 4 महिने ते 8000 किलोमीटर गाडी चालवली। नक्कीच। तर मित्रांनो ऑटोमॅटिक गाडीमध्ये सीएनजी सक्सेस होतो, पण तो योग्य ठिकाणी तुम्हाला निवडावं लागतं कुठं बसवायचं आहे। इकडे तिकडे जाऊन चालत नाही, नाहीतर तुम्ही अडकून बसाल। तर चांदबाई आहेत ना खूप एक्सपिरियन्स आहे, त्यांचं कामच त्यांचं लोकांना माहिती ते कसं आहे, म्हणून लांबून पूर्ण महाराष्ट्रावरून लोक येतात, त्यांचं गाडी करून घेतात। तर आज काय करू आपण थोडक्यातच तुम्हाला ते गाडी जी आहे त्या सरांचं पण मी तुम्हाला फीडबॅक घेणार आहे, ते तुम्हाला सांगणार आहेत की त्यांनी कार गॅस सेंटरला का निवडलं। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा नक्कीच। तुम्ही आपण एक छोटीशी एक अजमलबाई असं आहे की आता बघा आपले कस्टमर मागे थांबले एक 4-5 महिने, या सर तुम्ही पण एक 2 मिनिटासाठी नक्कीच। की आपले कस्टमर आहे 4 महिने झाले गाडी बसून, त्यांना फीडबॅक स्वतः देतील, माझे बोलण्याची काय गरज नाही आहे आणि गाडी कशी चालते ते तुम्हाला स्वतः सांगतील। आपण लोणावळ्यामध्ये राहतो, प्रकाश वाघमारे म्हणून, यांची इतकी सर्व्हिस आहे ना, मी नावासाठी इथं आलो। मी सीएनजी बसवली, काही कुठलाच प्रॉब्लेम नाही, यांचे एकदम ओके सर्व्हिस आहे। परत पण भेटाय खास आलो त्यांच्याकडे। 4 महिन्यात आपल्याकडून काय अडचण तुम्हाला काहीच अडचण नाहीये, म्हणून यांच्याकडे म्हणून खास लोणावळ्यात मी 2-3 पण गाड्या पाठवल्या। नाव म्हणजे नाव आहे, कामात काही नाही, फसवणूक असली नाहीये, नाही तर नाही म्हणणार, होतो हो मान। धन्यवाद सर। तर मित्रांनो प्रेम राहू द्या आमच्यावर। बघितलं सरांच्या इकडे आज एवढी गर्दी आहे, फ्लो आहे, सर खूप बिझी आहेत, तरी पण आपल्या चॅनलसाठी त्यांनी वेळ दिलाय। तर नक्कीच तुम्ही पण तुमचा वेळ द्या, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि असे फीडबॅक कस्टमरचे असतात की मला खरंच मला शब्द आठवून सांगावं लागतं की मी आता काय बोलू, कारण भाईंचं कामच एक नंबर आहे। तर नक्की तुम्ही तुमची गाडी करायची असेल तर तुम्हाला बेस्ट पर्याय कुठला आहे, सरांचा कार गॅस सेंटर। आणि सर आपण हायड्रो टेस्टिंग पण करतो त्यात 100% सर आपला स्वतःचा प्लांट आहे हडपसरला मांजरी पाड्याला।
की कार गॅस सेंटर नावानेच आहे की आपण पुण्यात जे कस्टमर आपले आहे त्यांना आपण तिकडे सर्व्हिस देतो डायरेक्ट प्लॅन्टवर, आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे कस्टमर आहे आपल्याकडे येऊन टाकी उघडायचं, मला एक 4-5 तास वेळ द्यायचा, त्याला मी पॉपा टेस्टिंग करून देईल, त्याच्यात 3 वर्षासाठी प्लेट असतोय, सर्टिफिकेट असते, तो कंपल्सरी आहे. तो 3 वर्ष झालं तर कंपल्सरी ते करावाच लागतोय, आणि स्वतःची पण सेफ्टी आहे त्याच्यात. जसं आपण आपली काळजी घेतोय, गाडीची काळजी घेता, तसं तुम्ही सीएनजीची पण टाकीची काळजी घेतलं तर पुढे जाऊन तुम्हाला कुठलाही धोका नाही त्याच्यात. आणि प्रत्येक 3 वर्षात करा, आणि कुठे पण करा त्याच्या सेफ्टीसाठी तुम्ही विचार करा की आपली सेफ्टी त्याच्यातच आहे. सरांचा तो प्लांटचा आपण व्हिडिओ एक महिनाभर पूर्वी घेतला आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला बघायचं असेल की CNG टेस्टिंग कशी होते पूर्ण डिटेलमध्ये बघा मित्रांनो. आपण असं कुठलाही त्यात पार्ट सोडलेला नाही. स्टार्टिंग गाडीतून टाकी काढल्यापासून गाडी पूर्ण झाल्यापर्यंत कस्टमरच्या फीडबॅक सहित तो व्हिडिओ दिलाय, तो व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि नक्कीच निश्चिंत राहा आणि CNG गाडी बनवून घ्या. सर्टिफिकेट 3 वर्षासाठी तुम्हाला देतोय गव्हर्नमेंटने, ते सर्टिफिकेट 3 वर्षासाठी तुम्ही घरी ठेवा. त्याच्यात उद्या आपल्या ऑटोमध्ये कुठलाही काम असू द्या, HP कॅन्सल, ट्रान्सफर आहे, नावावर करायचं असेल, काही रिजन असेल ऑटोमध्ये तुम्हाला जायचं, तो सर्टिफिकेट कंपल्सरी तुम्हाला ऑटोमध्ये लागतोय. ते 3 वर्षासाठी असतं. गव्हर्नमेंटने जे दिलंय ते घरी आपण लॅमिनेशन करून ठेवलं, ते 3 वर्षात कधी पण अडचण असली ऑटोमध्ये ते तुम्हाला कामाला येईल. त्याच्यात म्हणजे जेवढी गाडी महत्वाची तेवढंच तो सर्टिफिकेट महत्वाचं आहे 3 वर्षात. नक्की की समजा तुम्ही 3 वर्ष ऑटोमध्ये गेलं काय कामासाठी, HP कॅन्सल करायचं असेल की नावावर करायचं असेल, अजून काही रिजन असेल तुमच्या ऑटोमध्ये जायचं, तो सर्टिफिकेट कंपल्सरी त्याला लावाच लागेल तुम्हाला. नक्कीच. ते जे सर्टिफिकेट म्हणतात हायड्रो टेस्टिंग, सरांचं स्वतःचं ओनर आहेत त्या प्लॅन्टचे. तर तुम्ही विचार करा, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भाईंनी खूप प्रगती केली आहे. असंच आशीर्वाद त्यांच्यावर असू द्या, आपल्या चॅनलवरही असू द्या, आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढे बघत राहा. आपण बेस्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करणार. तसं आपण म्हणतो की अफजल भाई की हे गाड्यामध्ये वायर कट करावं लागतोय. आपण हे गाडीला कुठलाही वायर कट नाही केला. याच्यामध्ये बघा सॉकेट टू सॉकेट आहे पूर्ण. हे डायरेक्ट 8 इंजेक्टरचं ECM असतो, त्याला टेक्नो कंपनीचं आपण आणलं. याच्यातमध्ये सॉकेट टू सॉकेट म्हणजे कुठंही वायर कट नाही आहे, की यांची अजून वॉरंटी चालू आहे गाडीची. त्याच्यामुळे आपण काय केलं, यांना मग सांगितलं सरांना की आपण कुठंही वायर ना कट करताना आपण डायरेक्ट तुम्हाला सॉकेट टू सॉकेट बसून देईल. उद्या तुम्हाला काही समजा टेक्निकल प्रॉब्लेम आलं त्याच्यात, तर तुम्हाला डायरेक्ट सॉकेट काढून तुम्ही शोरूमला दाखवू शकतो. की त्याला असं सांगू शकत नाही की तुम्हाला की ह्याच्यामध्ये वायर कट केली त्यामुळे असा हा रिजन आला आहे, ह्याच्यामुळे हे येतोय की चेक लाईट आली. ते ऑप्शनसाठी आम्ही काय केलं, डायरेक्ट सॉकेट टू सॉकेट आणून ते लावून दिलं त्यांना. की म्हणजे उद्या काही अडचण आली टेक्निकल पॉईंटमध्ये की इलेक्ट्रिकमध्ये त्याचा सेन्सर एरर आला, की चेकलाईट आली आहे, कुठे क्रँकशॉपचा एरर आला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येणार की आपण सॉकेट काढलं डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह तुमचं होऊन जाईल. म्हणजे वॉरंटी लॅप्स नाही होणार. वॉरंटी लॅप्स नाही थोडक्यात. म्हणजे त्याला पण असं सांगता येईल की बाबा की तुम्ही हे सॉकेट काढलं की ओरिजिनल लावलं की तुम्हाला पण प्रॉब्लेम कुठं आहे, तुम्हाला पण एक्झॅक्ट माहिती पडेल की याच्यामुळे तुम्हाला कुठे आलं एक्झॅक्ट, किंवा क्रँकशॉपमध्ये आहे की TPSमध्ये XYZ जे काय असेल आतमध्ये. त्याला कसं आपण डायरेक्ट वायर कट केली ते काय म्हणतो कस्टमर की याचं सर वायर कट केल्यामुळे ते असा प्रॉब्लेम आला आहे, की होऊ शकतो असं आहे, की रिजन दाखवतील ते. आता ह्याच्यामध्ये असं सांगायला कुठलीही वस्तू नाही त्यांना की आपण वायर कट केलं म्हणून. नक्कीच. तर मित्रांनो परफेक्ट काम झालं आहे, इथं वर्क इन प्रोग्रेस आहे आणि आपण कस्टमरचा फीडबॅक पण घेतला आहे. तर नक्कीच तुम्हाला आता माहीत पडलं आहे, तुम्हाला जर गाडी CNGमध्ये कन्वर्ट करायचं तो फर्स्ट अँड लास्ट पर्याय कुठला आपला चांदबाईचा कार गॅस सेंटर. तर मित्रांनो जे आता आपण तुम्हाला डिझायर ऑटोमॅटिक गाडीबद्दल बोललो होतो, त्याचे गाडीचे प्राऊड ओनर पवार सर आहेत. सर खूप खूप धन्यवाद थोडा आपला मौल्यवान वेळ आमच्या चॅनलसाठी दिल्याबद्दल. तर चांदबाईला तुम्ही का निवडलं थोडं आपल्या मित्रांना सांगाल? ॲक्च्युली चांदबाईचं जे मार्केटमध्ये नाव आहे ते बऱ्याच कस्टमर लोकांकडून आम्हाला फीडबॅक मिळाला की त्यांचं जे काम आहे ते एकदम प्रोफेशनल आहे आणि CNG फिटिंग नंतर पण सर्व्हिस चांगली आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलो. नक्कीच. तर सरांनी जी आपण मगाशी बोललो ऑटोमॅटिक गाडी आहे सर, तर सरांनी तुमच्याबद्दल खूप म्हणजे लोकांना सांगितलंय. तर तुम्ही ऑटोमॅटिकमध्ये CNG थोडा लोकांना गैरसमज होतो, त्याबद्दल त्यांना काय सांगाल? ॲक्च्युली जेव्हा मी गाडी परचेस बुक केली तेव्हाच चांदबाईला भेटायला आलो होतो आणि तेव्हाच मी त्यांचं गायडन्स घेतलं की मी ॲटोमॅटिक गाडी घेतोय आणि घेताना मला CNG किट बसवायचं आहे हे तेव्हाच डिसाईड केलेलं होतं. बरोबर. आणि मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही डिझायरमध्ये घ्या, दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ नका. नक्कीच. त्या दृष्टीने मी गाडी बुक केली आणि आता त्यांच्याकडं CNG किट बसवण्यासाठी घेऊन आलो. क्या बात आहे. तर मित्रांनो पवार सरांनी एक त्यांची आवडती गाडी घेतली आणि CNGमध्ये कन्वर्ट केलं. CNG किट कन्वर्ट करण्याचे 2 फायदे आहेत. एक तर आपल्याला ॲव्हरेज चांगला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पर्यावरणाला खूप मदत करतो. तर नक्कीच तुम्ही पण तुमच्याकडे CNG गाडी करायची असेल तर चांदबाईंना कॉन्टॅक्ट करा. चांदबाई जे आहेत CNGमधले मॅजिशियन आहेत, किंग आहेत. जो शब्द तुम्हाला वापरायचा तो तुम्ही वापरू शकता. आणि चांदबाई आपल्या मित्रांना सांगा आपला ॲड्रेस कुठे आहे? कासारवाडी नाशिक पाटा नियर यामा शोरूम कार गॅस सेंटर आपला शॉपचं लोकेशन आहे.
टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉल कधी पण करू शकतो तुम्ही 24 तासमध्ये. म्हणजे तुम्हाला असं इमर्जन्सी असलं तर 24 तास असला, नाही तर त्याचे पण टायमिंग आहे की तुम्हाला 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. हा एखाद्याला गाडी बंद पडली काय झालं तुम्ही रात्री पण कॉल करू शकता. असं नाही की चांदबाई नाही उचलणार, असं काही होऊ शकत नाही कधी. तुम्हाला 24 तास सर्व्हिस भेटू शकते इमर्जन्सीमध्ये. नाही तर एखाद्याला पेट्रोल संपलं म्हणून तुम्हाला कॉल नाही केला तर बरं होईल जरा. आणि याच्यामध्ये आता तुम्ही एक ॲड करू शकतो मी, कारण मी असे पण बरेचसे CNG किट बसवणाऱ्या शोरूमला पण भेट दिली होती, जे बाकीचे दुसऱ्या लोकेशनला CNG किट बसवतात. आणि त्यांना मी विचारलं की ॲटोमॅटिक गाडीला मला CNG किट बसवायचं आहे. तर त्या शोरूमवाल्यांनी म्हणजे जे CNG किट बसवतात त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही फक्त चांदबाईकडे जा. एवढं त्यांचे जे कॉम्पिटिटर आहे त्यांनी पण त्यांचंच नाव घेतलं. आता हे गाडीचं फिटमेंट झालंय. आता मी आलो गॅसवर, गॅस भरलोय. गॅसवर आता परत पुढे जाऊन आपण सेटिंग करू. हे आपण पुढे जाऊ. हे बघा, ही टियागोचं बॅक साईड आहे. CNG फिटमेंट झालंय आणि ते करून सुद्धा तुम्हाला स्पेस भेटणार आहे. तर नक्कीच चिंता करू नका, बूट स्पेस भेटते. फक्त तुम्ही एकदा या, भाई तुम्हाला बेस्ट प्राइस मध्ये या डील क्लोज करून देतील. जे सकाळी आपण टियागो CNG फिट केले, आता आपण गॅस भरलोय. तर आता प्रेस रिटर्न ऑफ द स्टेट अकाउंट म्हणजे आपण कॅल्क्युलेशन चालू करणार इथून. हे बघा आता सेटिंग चालू आहे. जे आपण कॅल्क्युलेशन केलं होतं आता कॅल्क्युलेशन इन प्रोसिजर चालू आहे. हे गॅसवर बटन आलं आहे. त्याचे आता सेटिंग कंप्लीट करून डेटा ते आपलं दाखवणार. आता 2 मिनिटं वेटिंग थांबावं लागेल आपल्याला. म्हणजे कॉन्फिगरेशन चालू आहे. यस, म्हणजे सगळं ऑटोमॅटिक सेट होणार पूर्ण. मॅन्युअली काहीच नाही करत. काही करता येत नाही त्याला. या बात आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय ते फिटमेंट चालू आहे. आणि हे जे फिटिंग सर झाल्यावर जे परफॉर्मन्स आहे ते काय म्हणतात, कंपनी फिट CNG सारखं येतं ना. यस यस. तर नक्कीच मित्रांनो एकदम ॲडव्हान्स सगळे टेक्नॉलॉजी आहे इकडे चांदबाईकडे. आणि विथ लॅपटॉप ते त्याचं सेटिंग चालू आहे. जसं की आता तुम्ही हे बघू शकताय कॅलिब्रेशन इन प्रोसेस आहे. ते पूर्ण झाल्यावर ते सर पुढचं आपल्याला प्रोसेस सांगणार आहे. कॅल्क्युलेशन कंप्लीट डेटा ट्रान्सफर इन प्रोसिजर कंप्लीट हो गया अभी इसको. म्हणजे हा प्रोसेस झालाय. यस. हे बघा आता गॅस डेटा कंप्लीट झालं, प्रोसिजर झालं. ते ग्रीन लाईट म्हणजे आले गॅसवर. GAS म्हणजे गॅसवर कंप्लीट गाडी आता चालू आहे आपली. म्हणजे आता CNG वर कन्वर्ट झाली गाडी. यस. या बात आहे. तर मित्रांनो एक नंबर झाला. आता पैशांची बचत होणार आहे आणि पर्यावरणाला पण सुद्धा मदत होणार आहे. तर नक्कीच तुम्ही जर पेट्रोल गाडी वापरत असाल तर एकदा CNG वर कन्वर्ट करून बघा, त्याचे खूप जास्त फायदे आहेत. मित्रांनो आता आपण तुम्हाला गॅस फिलिंग दाखवलो, त्याची सेटिंग दाखवली आणि आता चांदबाईंनी या गाडीची टेस्ट राईड घेतली. मी पण त्यांच्या सोबत होतो. ॲक्च्युली हे जे कस्टमर आहेत ना त्यांनी गाडी सोडून गेलेत फिटमेंटसाठी, म्हणून त्यांचा फीडबॅक मला तुम्हाला घेता येत नाही. माझा फीडबॅक मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. तर मला असं म्हणायचं की प्रश्न पडला होता का की गाडी पेट्रोलवर चालू आहे का CNG, काहीच कळत नव्हतं मित्रांनो. एकदम जबरदस्त फिटमेंट म्हणतात ना चांदबाईंनी केलंय. तर नक्कीच तुम्ही जेव्हा गाडीमध्ये तुम्हाला CNG बसवायचं असेल तर हा तुम्ही पर्याय निवड करा. कारण चांदबाई आहेत ना, त्यांना आपण म्हणतो किंग CNG मधले. PCMC पुण्यात पूर्ण महाराष्ट्रावरून लोक येतात. तर नक्की तुमची गाडी CNG मध्ये करा आणि पैसे वाचवायला सुरुवात करा. आपण कुठं आलो, कार गॅस सेंटरमध्ये, आणि इकडे कस्टमरचा फ्लो कसा असतो तुम्हाला मला वेगळं सांगायची मला नाही वाटत काही गरज आहे. वेंकी सर आहेत आणि मला जास्त म्हणजे खूप जास्त आनंद होतो जेव्हा आपल्या कम्युनिटी YouTube कम्युनिटीचे लोक आपल्याला भेटतात. वेंकी सर खूप खूप थँक्यू. तर वेंकी सरांचं चॅनलचं पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा, ट्रॅव्हल ॲडव्हेंचर विथ वेंकी सर. पूर्ण भारतात फिरतात आणि लोकांना ना काय म्हणतात, आता त्यांचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. खरंच खूप त्यांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. सर राहायला बॉम्बेत आहे आणि पुण्यात पण त्यांचं घर आहे, पण ते जेव्हा CNG मध्ये काही त्यांचं काम असेल ते हक्काने आपल्या चांदबाईकडे येतात. तर मित्रांनो चांदबाई हे असेच फेमस नाही झालेत, लोकांना त्या क्वालिटीची सर्व्हिस दिली आहे. वेंकी सर आहेत ना 2 वर्ष झाले, 2 वर्ष मित्रांनो, 1-2 महिने नाही, 2 वर्ष झाले त्यांनी गाडीची फिटमेंट केली आहे आणि एकदम आनंदी आहेत. आज ते इकडून जात होते, सरांना भेटायला आले आणि छोटी मोठी काहीतरी सेटिंग होती ते त्यांनी इथं करून घेतली. तो वेंकी सर आप कैसे बताइए हमारे सर को चांदबाई के बारे में, व्यूअर्स ने कैसा है फीडबैक? इनफैक्ट चांदबाई का मुझे पता चला यूट्यूब से ही. राइट. मैंने पता नहीं, याद नहीं आ रहा कौन सा नाम था, लेकिन उसका यूट्यूब देख के मैं इधर आया. इसके पहले मैं काफ़ी ऐसा गैस सेंटर में गया था पूछने के लिए. तो बहुत जन इनोवा बोल के हाथ ऊपर कर देते थे कि इनोवा में नहीं होगा. मेरा एक ही कंडीशन था कि मुझे RTO में रजिस्टर्ड करके चाहिए था. तो बहुत सारे लोग बोल रहे थे कि गैस किट तो बिठा दूंगा लेकिन रजिस्ट्रेशन का नहीं हो सकता ऐसा करके. लेकिन जब मैं चांदबाई के पास आया तो उन्होंने पहला मुझे एश्योरेंस दिया कि पूरा मतलब एंड टू एंड, मतलब फिटिंग से लेके RTO का बोलते ना रजिस्ट्रेशन, RC बुक के ऊपर ये सब करके देंगे. तो मैं फिर इनके पास मैंने
ये CNG का किट बिठा लिया, तो मतलब काफ़ी सेटिस्फाइड हूँ मैं। अभी हमारे व्यूवर्स भी देख रहे हैं सर, उन्हें आप क्या बोलेंगे? उनको CNG किट बिठाना तो कहाँ आना चाहिए? इनफैक्ट मैं ये बोलूँगा कि अगर आपको अच्छा सर्विस चाहिए, और मैं एक बोलना चाहता हूँ कि मुझे 2 साल हो गया है किट बिठा के। मैं जब भी इधर आया, मैं क्या करता हूँ, मैं कभी लॉन्ग डिस्टेंस जाता हूँ तो जाने से पहले मैं इधर आके एक बार चेक कराता हूँ मैं, ताकि कोई प्रॉब्लम नहीं आया या कुछ सेटिंग वेटिंग में कुछ चेंजेस है करना। लेकिन जब भी आया मुझसे एक पैसा नहीं लिया उसने। तो ये एक उसका सर्विस का मतलब मुझे बहुत अच्छा लगा कि सर्विस दिल से देता है। ऐसा नहीं कि बोलते ना कि किसी को आया है बिठा दिया और बोलते ना आगे चल के उससे पैसा लूटो, ऐसा मुझे लगा नहीं। तो काफ़ी खुश हूँ इस सर्विस से। तो मैं यही बोलूँगा कि अगर आप पूना में है या बॉम्बे में या महाराष्ट्र में अगर यहाँ पर आ सकते हो तो डेफिनेटली यहाँ पर आके आप CNG किट बिठा दीजिए। आपको एक एश्योर कर सकता हूँ मेरे एक्सपिरियंस के हिसाब से कि आपको कोई प्रॉब्लेम नहीं आएगा। क्या बात आहे सर. मित्रांनो, सरांनी एकदम बेस्ट रिव्ह्यू म्हणतात ना तसं दिलंय. आणि सरांचं चॅनल तुम्ही नक्कीच पहिलं सबस्क्राईब करा. सर पूर्ण इंडिया फिरतात, तर आता चांद भाईच्या कामाची पावती मला नाही वाटत सेपरेट कोणी द्यायची गरज आहे. मैं सर को कम से कम 15 साल से जानता हूँ. क्या कम बात से कर कम. रहे हैं? ओके. मैं कहीं जॉब पे था कि उस फील्ड में जब मैं जॉब पे था, सर को जब जानता था मैं, और सर को मैंने एक बार ऐसे ही पूछा, सर आप कहाँ पे आते थे? बोले अडवाणी सर के यहाँ आता था. तो मैंने बोला सर आपकी कौन सा गाड़ी था? बोले चांद भाई आप है क्या हो? तो उन्होंने मुझे देखा कि मुझे बोला सजेस्ट किया मुझे ये गाड़ी को बिठाना है चांद भाई. बोले इसका पासिंग नहीं होगा. मैं बोला सर करके दिया. बोले सर्विस, बोले बिन बिगड़. और आज 2 साल के अंदर कम से मेरे पास वो 3 से 4 बार आए रहेंगे. मैं कभी नहीं भी होता तो मेरे साथ एम्प्लॉय भी हैंडल करते हैं उनको. तो आप जब पिछली बार वो आए थे मेरे पास, बोले चांद में मुझे ये दिक्कत है, तो उनको कहा कि आप आइए सर, मैं पर्सनल आपको हैंडल करता हूँ, मैं पर्सनल आपको सर्विस देता हूँ. अब उनको मैं ऐसे भी नहीं 15 साल से जानता हूँ सर के. सर का इतना अच्छा स्वभाव है कि वो पहले देखते हो कौन सा बंदा क्या है. उन्होंने इतनी अच्छी आके मुझे कहा कि चांद भाई आप है, तो उन्होंने एक भी ऐसा नहीं पूछा कि चांद भाई कल, बोले ये चाबी है गाड़ी आप बिठाना है, चालू कर दो. ये सर का स्वभाव ऐसा है सर, और मैं सर को 15 साल से जानता हूँ. मित्रांनो, चांद भाईकडे रिलेशन मेंटेन करतात. फक्त मी एकच सांगतो, CNG म्हणजे सी मध्ये चांद भाईचं पण नाव आहे सी मध्ये, तर तो काम तिथे इथंच झालं पाहिजे. तर मी सरांना पुढच्या त्यांच्या ॲडव्हेंचर ट्रिपसाठी शुभेच्छा देतो. आणि नक्कीच तुम्ही इथं आपल्या CNG किट फिटमेंट करण्यासाठी याल, त्याबद्दल मला काही शंका वाटत नाही. जाऊया पुढे व्हिडिओमध्ये. मित्रांनो, CNGचे किंग कशाला म्हणतात चांद भाईला, आपण मागचा व्हिडिओ सरांकडे केला होता CNG हायड्रो टेस्टिंगचा. तर सरांकडे जो फ्लो असतो ना, पाऊस कसा असतो तो आला की चालूच होतो. ही गाडी CNG किट आहे यात ऑलरेडी, पण ते 3 वर्ष जे कंपल्सरी असताना CNG हायड्रो टेस्टिंग करावं लागतं. गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत ते फॉलो करावेच लागतात, त्याच्याशिवाय पण गाडी चालवत नाही. तर ही गाडी आज इकडं कंपनी फिट वॅगनर आहे ते काय म्हणतात हायड्रो टेस्टिंगसाठी आली आहे. तर ती 2-3 तासात सरांकडे हे आता टेस्टिंग करून त्यांना मिळणार आहे. तर ह्या गाडींचे जे ओनर आहेत त्यांचा पण आपण तुम्हाला फीडबॅक घेऊ की कार गॅस सेंटरबद्दल त्यांना कसं कळलं आणि ते कशासाठी इथं आले. या गाडीचे ओनर तानाजी सर आहेत, तर ते हायड्रो टेस्टिंग आली आहेत. सर तुम्ही आता आपलं बोलणं झालं, याच्या अगोदर पण इकडे टेस्टिंग केली. काय आपले बंधू आहेत ना, त्यांच्याकडे पण CNG गाड्या आहेत, त्यांना पण हायड्रो टेस्टिंग करायचे. तर चांद भाई जे इथले ओनर आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांना तुम्ही? चांगले ओनर आहेत. मागच्या रिटेस्ट मी इथंच केले होते, म्हणून मी आणि इथं आलो रिटेस्ट. नक्कीच. तर त्यांनी आलं पाहिजे हायड्रो टेस्टिंगसाठी. हो आलं पाहिजे. म्हणजे किती वर्षांनी करावं लागतं थोडं सांगाल त्यांना? दर 3 वर्षांनी करावं लागतं. कंपल्सरी आहे. हो, त्याच्यावर डेट लिहिलेली असते, त्या सर्टिफिकेट पण भेटते. तुमच्याकडे जर CNG गाडी ऑलरेडी असेल ना, त्यावर ते डेट चेक करा, आणि डेट एक्सपायर झाली असेल किंवा जवळ आली असेल तर हायड्रो टेस्टिंग करणे गरजेचे आहे. ते आपल्या सेफ्टीसाठी असतो. तर नक्की कार गॅस सेंटरला व्हिजिट करा, चांदबाईला व्हिजिट करा. बेस्ट रेटमध्ये तुम्हाला हायड्रो टेस्टिंग एकदम कमीत वेळात कळून भेटेल. आणि सरांचा जो आहे स्वतःचा प्लांट आहे मित्रांनो. हो मित्रांनो, स्वतःचा प्लांट आहे, बाहेर ते जात नाही, त्यांच्या प्लांटमध्येच टेस्टिंग होते. तर नक्कीच तुम्ही तुमची गाडी घेऊन या, तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये इकडे टेस्टिंग करून मिळणार आहे.